ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे घाटावर, म्हणजे प्रीती संगम. आता आम्ही पोहोचलोय घाटावर. म्हणजे इथले सगळे लोक स्थायिक याला घाट बोलतात, पण हे प्रीती संगम आहे. कृष्णा कोयना नद्यांचे. अगस्तीने माझ्या घोडे बघितले, त्याला घोड्यावर बसायचं होतं, पण बोलले चला आपण पहिलं गार्डन मध्ये जाऊया. आम्ही आतमध्ये गार्डन मध्ये गेलो. खूप छान वाटत होतं. खूप गर्दी पण होती, कारण सुट्ट्या लागल्यात ना आता. सुट्ट्यामुळे सर्वांचीच गर्दी होत होती. आणि अगस्तेला मी गार्डन मध्ये पाठवलं त्याच्या आत्यासोबत. अगस्ते मस्त गार्डन मध्ये जाऊन खेळत होते. अगस्ते गार्डन मध्ये खेळायला, पण त्याचं काय मन भरतंय का, तरी त्यावर खेळण्यासाठी जिद्द करत होता. त्याला बोली चल आपण समाधीच्या पाया पडू आणि मंदिराच्याही पाया पडून येऊया. आणि मग आम्ही आलो. ही यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. आम्ही संगमेश्वर मंदिराजवळ आलो. कारण मंदिराजवळ आल्यानंतर खूप छान थंडगार हवा येते, कारण बाजूला त्याच्या नदी आहे. तिथून बाहेर निघालो. बाहेर आल्यानंतर अगस्तेला माझ्या घोड्यावर बसायचं होतं, आणि मग त्याला घोड्यावर बसण्याचा प्रयत्न केला, पण त्या घोड्यांना बघून तो घाबरला. बोली चला काहीतरी खाऊया. मग आम्ही खाण्यासाठी स्टॉलकडे गेलो. मग सगळ्यात पहिले आम्ही पाणीपुरी घेतली. पाणीपुरी खूप छान होती. पाणीपुरी आम्ही तिघांमध्ये एकच घेतली, कारण येतानाच आम्ही जरा जेवून आलो होतो. अगस्तेला खेळण्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो, त्यामुळे आम्ही जास्त फारसं काही खाल्लं नाही. पण त्याला वडापाव आवडतो खूप. मग आम्ही एक वडापाव घेतला आणि त्याला वडापाव खाऊ घातला. ट्रेन मध्ये बसला तो. ट्रेन मध्ये मस्त आत्यासोबत बसून मज्जा घेत होता. त्याचं ट्रेन मध्ये बसून झाल्यानंतर आम्ही परत आलो कृष्णामाई मंदिराजवळ. इथे आल्यानंतर आम्ही मंदिराचे दर्शन घेतले. बाहेरून लॉक होते, पण बाहेरूनच आम्ही दर्शन घेतले. आणि हे कृष्णामाई मंदिराच्या समोरचाच परिसर आहे. कृष्णा कोयना नदीचा हा इथे संगम झालेला आहे. आणि इथे काही पायऱ्या आहेत, बसायला ठिकाण आहे, खेळणी आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहे. ज्याला जे आवडेल ते खायला घेऊन येऊन इथे पायऱ्यावर येऊन बसतात आणि खातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.